उत्तर भारतातली जी बिमारू राज्य आहेत, यूपी, बिहार, राजस्थान, झारखंड, छत्तीसगड, या राज्यांमध्ये हिंदी न शिकता मराठी माणूस 1 वर्ष, 2 वर्ष, 5 वर्ष राहू शकेल का? जर हिंदी न शिकता मराठी माणूस तिथे राहू शकणार नाहीये, तर महाराष्ट्रामध्ये मराठी न शिकता इतर भारतातल्या कोणत्याही भागातल्या लोकांना राहायला मिळालं पाहिजे, किंबहुना तो त्यांच्या अधिकारातच भाग आहे, अशा प्रकारची मांडणी करणं हे अमराठी लोकांच्या वतीनं किंवा अमराठी लोकांच्या मराठी पाठीराख्यांच्या वतीनं सुद्धा आत्यंतिक उर्मटपणाचं आहे असं मी मानतो. तुम्ही महाराष्ट्रामध्ये आलात, नुसते पर्यटनासाठी आलात, 4 दिवसांनी परत गेलात, कोणी तुमच्याकडनं मराठी शिका अशी अपेक्षा बाळगत नाही. पण तुम्ही महाराष्ट्रात शिक्षणासाठी येता, हॉस्टेल्समध्ये 2-2, 5-5 वर्ष राहता, तुम्ही नोकऱ्यांसाठी येता, मुंबईत MMR प्रांतात राहता, महाराष्ट्रामध्ये अगदी कोकणाच्या हापूसच्या बागांमध्ये कामं करायला राहता, तर ज्यांच्या हापूसच्या बागा आहेत किंवा ज्यांची इतर शेती आहे, त्या मराठी लोकांनी उत्तर भारतीयांच्या सोयीसाठी हिंदी बोलायचं का? तुम्ही रोजगाराच्या शोधात महाराष्ट्रात आलेले आहात तर तुम्ही मराठी बोलायला पाहिजे? मला असं वाटतं अशा प्रकारचा उफराटा न्याय म्हणजे 2 गोष्टी. एक म्हणजे स्थलांतरितांची भाषा स्थानिकांनी शिकावी, असा मूर्खपणा भारतात इतरत्र कुठेही नाहीये, आणि मागास प्रदेशाची भाषा प्रगत प्रदेशातल्या लोकांनी बोलावी, अशाही प्रकारचा न्याय भारतात कुठेही नाहीये. अशा प्रकारचा आग्रह मराठी लोकांकडनं धरणं किंवा मराठी लोकांनी मराठीचा आग्रहच धरू नये असं म्हणणं, याचा अर्थ संबंधित माणसांचा भाषिक स्वाभिमान पूर्णतः लयाला गेलेला आहे असं त्याचा अर्थ आहे. अशा प्रकारचा उफराटा न्याय भारताच्या कोणत्याही प्रांतामध्ये लोक सहन करणार नाही.